काही दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तो म्हणजे परीक्षेला उशीर झाल्यामुळं एका विद्यार्थ्यानं चक्क पॅराग्लायडिंग करत त्याचं थेट कॉलेज गाठलं आणि पेपर दिला. हा जो सगळा प्रकार घडला तो सातारा जिल्ह्यातल्या पाचगणीच्या पठारावर असणाऱ्या ठिकाणाहून त्या विद्यार्थ्यानं या ठिकाणी फ्लाईंग करत या ठिकाणी तो परीक्षेला पोहोचला आणि परीक्षा दिली. मात्र ज्या ठिकाणाहून त्यानं हे उड्डाण केलं पॅराग्लायडिंग करत, त्याच ठिकाणी मी आहे. तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय. आपण पाहू शकता, हेच ते पठार आहे. याच ठिकाणाहून या विद्यार्थ्यांनी फ्लाईंग केलं आणि वाईमधल्या कॉलेजमध्ये पोहोचला आणि त्यानं त्याची परीक्षा दिली. हा असा सगळा व्हिडिओ आपण व्हायरल होताना पाहिला. मात्र जो विद्यार्थी आहे तो सुद्धा सध्या आपल्या सोबत आहे आणि आपण त्याच्यासोबत बोलणार आहोत. समर्थ महांगडे असं विद्यार्थ्याचं नाव आहे आणि तो आपल्यासोबत आहे. काय प्रकार घडला, तो इथं कशासाठी आला होता आणि नक्की त्यानं जाऊन तिथं परीक्षा दिली, हे सगळं करत असताना त्याला काय वाटत होतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत समर्थ महांगडे, त्याच्यासोबत आपण बोलणार आहोत. काय सांगशील? हे सगळं अचंबित करणार आहे. म्हणजे नॉर्मल माणूस हे करताना भयंकर घाबरेल बऱ्याच वेळेला. बरोबर आहे. तू इथं कशासाठी आला होतास आणि तुला परीक्षा आहे असं अचानक कळलं, लक्षात आलं आणि याच्यानंतर तुला इथून पॅराग्लायडिंग करत या कॉलेजला सोडलं. झालेला किस्सा नक्की काय आहे? कारण हे वेगळं पण आहे थोडंसं. कारण बरीच लोक घोड्यावरून परीक्षेला गेलेली पाहिलेत, बैलगाडीतून, ट्रॅक्टरमधून. तू चक्क थेट पॅराग्लायडिंग करत पोहोचलास. काय सांगशील? माझं नाव समर्थ महांगडे. मी वाई तालुक्यातील पसरणी गावात राहतो. त्या दिवशी नेमकं असं झालं होतं की मी कामानिमित्त इथं वरती आलो होतो. इथं माझं काम आहे समोर, उसाच्या रसाचं हे आहे माझं. कामासाठी वरती आलो होतो आणि कॉलेजमधून मला आधी सांगितलं होतं की एक्झामची डेट चेंज झालेली आहे, हॉल तिकीट आहे, ते रिसेट आहे, ते अपडेट करून घे सांगितलं होतं. पण मी कामामध्ये असल्यामुळे माझ्याकडून ते राहून गेलं. त्या दिवशी मी संडे होता, संडेला वरती हिल स्टेशनमुळे गर्दी असते, त्यामुळे मी कामासाठी आलो होतो वरती. इथं आल्यानंतर दुपारी 1:30च्या सुमारास मला मित्राचा कॉल आला. मित्र मला बोलला, अरे पेपरला जायचं आहे, ये लवकर. मी त्याला बोललो, अरे आज पेपर आहे वय, मी तर कामावर आलो आहे, मला नाही माहीत. तो म्हणला, अरे 2ला पेपर आहे आणि तू एवढे लवकर पोचणार कसा तिथं खाली? मी त्याला बोललो, आता काय पर्यायच नाही माझ्याकडे दुसरा काय. तू म्हणला, गाडी आणलीस का? मी म्हणलं, गाडी तर नाही आणली, पण इथं कुणाची तरी बघतो. मी तिथून एकाला गाडी मागितली, तो पण हो घेऊन जा बोलला मला. गाडी घेतली. मी साईडला बाहेर येत होतो तर रस्त्याला पूर्ण ट्रॅफिक होतं. तिथंच साईडला जीपी ॲडव्हेंचरचं पॅराग्लायडिंग चालतं, तिथले जे ओनर आहेत गोविंद देवले सर, ते आले. ते मला बोलले की तू आता ट्रॅफिक तर जाम आहे, एवढं हे तू जाणार कसा आता इथून खाली? मी आता त्यांना म्हणलं, तर काय पर्याय तर नाही मला दुसरा काय जाण्याचा. आता पेपर तरी बुडेल, नाही तर काहीतरी होईल. ते मला बोलले की एक काम कर, पॅराग्लायडरमधून तू खाली जाशील का? मी त्यांना नाही बोललो आणि मी साईडला गेलो तिथून. मी घाबरलो होतो कारण मी ते पॅराग्लायडिंग आधी कधीच केलं नव्हतं. नंतर तेही परत मला विचारायला आले की अरे तू समोर जाशील का ह्याच्यामध्ये, गेलास तर तुझा वेळ वाचेल. मी त्यांना बोललो, बघू जातो. ते म्हणले, नक्की सांग जातो का? हो म्हणलं जातो. ते मला बोलले, ये इकडं रेडी हो. त्यांनी मला इथं ते हार्नेस आणि काहीतरी हेल्मेट ते घातलं मला आणि त्यांच्या पायलटला सांगितलं की ह्याला खाली लँडिंग करायला. तिथे त्यांनी मला सांगितलं की तुझ्या कोणत्याही मित्राला बोल की घरून माझे कपडे आणि माझी बॅग घेऊन ये. मी मित्राला कॉल केला, बोललो, अरे आता काय मी येतो आहे वरून खाली, तू माझी बॅग आणि कपडे घेऊन घरून ये, कॉलेजच्या साईडला ये तिथं. मग तिथून मी ग्लायडरमध्ये बसून खाली गेलो. खाली ग्राउंडला एका लँडिंग केलं. तिथं मित्र आला माझा. मी कपडे चेंज केले तिथं त्या जागेवर आणि त्या गाडीवर मी कॉलेजच्या दिशेने गेलो. बरं, हे तू अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगितलंस, पटकन सांगून टाकलंस. पण हे करत असताना भीती तर वाटली असेल, कारण आपण 3ऱ्या मजल्यावरून खाली बघितलं तरी गरगरतं. तू तर थेट पॅराग्लायडिंगमधून हजारो फूट उंचीवर गेलास. काय नक्की तुझ्या मनात तेव्हा येत होतं की तू कसा पोचशील? ही भीती वाटतेच ना शेवटी. काय होतं नक्की? भीती तर वाटत होती, पण आता पर्याय पण दुसरा काय नव्हता. मी आता असा निर्णय केला की जर गेलो पेपरला तर गेलो, नाही तर राहिलं का. असं म्हणजे मी थोडं धाडसच करून गेलेलो, कारण मी आधी कधी असलं पॅराग्लायडिंग बघितलं नव्हतं. लहानपणी बघायचो डोंगरावरून कोणतरी फॉरेनर खाली येताना, असं बघितलं होतं ना. आज पहिल्यांदा त्या दिवशी ते करण्याचं मला हे आला, पर्याय आला, म्हणून ते मी केलं. भीती तर खूप वाटत होती, पण काही हे नव्हतं, पर्याय नव्हतं दुसरा काय. बरं, पण सगळ्यात महत्त्वाचं, तू गेलास, तुला पेपर गेला कसा? किती पेपर लिहिलास आणि त्यामध्ये मार्क किती मिळाले तुला? कारण हा किस्सा जो आहे हा माझ्या मते 15 डिसेंबरचा आहे. बरोबर आहे? 50% पडलेत.
50% पडले. हां म्हणजे मार्क्स पडल्यात फक्त त्या पेपरमध्ये. बरं हां. बरं तू तू आता म्हणजे पेपर हा उशिरा तुझा होता, तुला माहीत नव्हतं, तारीख बदलली, याच्यामुळे सगळी ही गडबड झाली, असं असं तुला म्हणायचं आहे का काय? कारण ती माझी चुकी होती, माझ्यामुळे ते झालेलं सगळं, त्यामुळे दुसऱ्याला काही दोष देऊ शकत नाही. बरं पण आता कसं वाटतं? काय आता नाही, हां सगळं व्हायरल झालं त्यामुळे आता काय हे झालं. बरं खूप मीडियावाले येत असतील. हां मीडियावाले कॉल बिल खूप येतात. बरं ओके घरी पण येतात मीडियावाले बाईट घेण्यासाठी. बरं तर आपण हा समर्थ महांगडे याचे वाक्य ऐकली. खरं पाहायला गेलं तर कॉलेजला तो पॅराग्लायडिंग करत गेला आणि पेपर दिला, साध्या सोप्या भाषेत आहे. पण हे करत असताना भीती तर त्याला वाटली होती, असं स्पष्ट शब्दात त्यानं सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतः त्याच्याकडूनच पेपरला उशीर झाला, त्यामुळं खरं तर याबाबत सुद्धा खेद वाटतो असंही त्यानं सांगितलं. मात्र हे कौतुकास्पद आहे, पेपरला उशीर झाला म्हणून त्यानं जिद्द सोडली नाही, तर पॅराग्लायडिंग करत का होईना पण धाडस दाखवत हे त्यानं कॉलेज गाठलं, पेपर दिला आणि या पेपरमध्ये त्याला चक्क 50 गुण मिळाल्याचं त्यानं सांगितलं आहे. कॅमेरामॅन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, पाचगणी, सातारा.